तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण माळशिरस मैदानावर आलोय मित्रांनो। जे देशमुख पट्टा जुनं देशमुख पट्टा मैदान भरतं तेच म्हणजे त्याच त्यांनी जे आयोजित केलेलं मैदान, पण फाटी बदलली मित्रांनो। फाटी घेतली माळशिरस मध्ये आणि मैदान कशा निमित्त आहे विचारूया। आप्पा आहेत सचिन आप्पा कशा निमित्त मैदान आहे? नमस्कार। हे मैदान आपण पाठीमागच्या वर्षी बी तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पाठीमागच्या वर्षी बी आपण बुलेट बक्षीस ठेवून घेतलेलं होतं। तेच यावेळेस भाऊंचा वाढदिवस 9 तारखेला आहे, त्यानिमित्त हे मैदान घेतलेलं आहे। बरं, आणि ती फाटी आणि ही फाटी काय म्हणजे फरक? ती फाटी गाव आमचं माळशिरस, पहिलं आमचं इथं देशमुख पट्ट्यात हे मैदान भरत होतं, पण आता त्या ठिकाणी पिकं पाणी झाल्यामुळं, शेती बागायत झाल्यामुळं आता तिथं मैदान नाही घेत। तर इथून आम्हाला 15-20 किलोमीटर जावं लागतंय आणि सर्वांनाच आमच्या माळशिरसकरांना बी इथून लांब पडतंय बघण्यासाठी यायला। बैलगाडी मालकांना बी आउटसाईडला यायला अवघड जातं। तसं हे लोकेशन एवढं छान मिळालं आम्हाला की माळशिरस शहरामध्येच आहे, गावाच्या नजीकच हे मैदान आहे। इथे 5-6 टावर आहे, ते ऑनलाईनला बी अडचण राहत नाही आणि ग्राउंड असं आहे की 50-60 एकराचं मैदान मोठं आहे। तर त्यामुळं आम्ही हा निर्णय इथं पाठीमागच्या वेळेसच घ्यायचं होतं इथं, पण पावसाळा असल्यामुळं पाऊस आला तर इथं जमलं नसतं। इथं या ठिकाणी मोदीची सभा झालेली होती, या ठिकाणी मोठं ग्राउंड आहे आणि सगळं ग्राउंड तयार केलेलं आहे। इथं कुठं विहीर नाही, झाडी नाही ती, आणि पूर्णच्या पूर्ण ग्राउंड 1 किलोमीटर दोन्ही बाजूला 1 किलोमीटर पूर्ण ग्राउंड मोकळा आहे, कशाची अडचण नाही या ठिकाणी। बरं, बैल सरळ पळत गेली तर जवळजवळ किती लांब आहे पुढे? साधारण इथून कच्च्यापासून 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर मोकळच आहे। तिथं लाईटचे पोल नाहीत, झाडे नाहीत, विहीर नाही, काही सुद्धा या ठिकाणी जवळ नाही काय। मैदान मित्रांनो आदतच आहे, काय काय सांगचाल? या ठिकाणी आजच मैदान आम्ही आता पाठीमागच्या वेळेस ओपन आणि आदत दोन्ही घेतलं होतं, पण यावेळेस एक आदतच मैदान घेतो। आमच्या भागात ते आदतची बैल पळणारे खूप आहेत आणि आदत ओली शौकीन बी जास्त झाले, त्यामुळे आम्ही आदतचं मैदान घ्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला। बरं, त्यांनी सांगितलं की मित्रांनो अडचण नाही तो कुठं, आणि बक्षीस कसे आहेत काय? बक्षीस या ठिकाणी प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये प्रथम बक्षीस, दुसरा 1,01,000, नंतर 75, 51 अशी बक्षीस 7 बक्षीस ठेवलेले आहेत। आणि प्रथम 5 विजेत्यास प्रथमच आम्ही या ठिकाणी थोडंसं वेगळं हे केलंय की छकडा हा प्रत्येक बैलगाडी मालकाला छकडा हा लागतोच, तर आम्ही या ठिकाणी प्रथम 5 क्रमांक विजेत्यास छकडा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो बघा, पहिल्या 5 जण जे 5 मध्ये येईल त्याला एक छकडा भेटणार आहे। बरं, इकडं चिवळा ड्रायव्हर आहेत मित्रांनो, रान कसं आहे आणि अडचण सांगचाल काय? अडचण आहे का? रान पळायला एकच नंबर आहे आणि पूर्ण पाठीमागे 10 फेर म्हणलं तरी बसायला जागा शिल्लक आहे आणि पुढं भरपूर म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास जागा आहेच आणि पूर्ण प्लेन रान आहे। तिथं अडचण काही सुद्धा नाही, गाड्या उभा राहायला, बैल बांधायला जागा आहे आणि गाड्या उभा राहायला पण जागा आहे, भरपूर जागा आहे। आणि लाईव्हला गावात शेजारीच असल्यामुळं शहराला, त्यामुळं टावरचं पूर्ण रेंज भेटणार आहे। कुठलं जे रान कसलं आहे? काळच रान आहे पण मऊ रान आहे आणि इथं माती बिती काय होणार नाही, रान नाही तर माती नाही होणार, काय नाही, क्लिअर आहे असं कटनावाने रान, फक्त काळं रान। आणि इथं बाजूला अडचण नाही, तुम्ही बाजूला आज साईडला कुठं विहीर नाही, काय नाही, काय भरपूर अंतर आहे आणि उभं राहायला गाड्याला अडचण काहीच नाही। बरं, आता काळे साहेब आहे तिथं, काय सांगचाल? आज यांनी आदरणीय तुकाभाऊ देशमुख त्याचबरोबर सचिन आप्पा वावरे या मित्रमंडळाने जे मैदानाचं आयोजन केलेलं आहे ते खरोखर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की माळशिरसच्या नजीक सगळ्यांना व्यवस्थित असं साधारण 25-30 एकराचं रान आहे, 50-60 एकराचं रान आहे आणि ते रान अगदी गवत उगवलेलं व्यवस्थित आहे, ज्या पद्धतीने क्रिकेटचं मैदान असतं त्या पद्धतीने, आणि रान खडा एकही नाही, काळं रान आहे, पावसाची उघडीप आहे, अतिशय चांगलं नियोजन केलं आहे। खाली जर बघितलं आपण तर साधारण 25-30 फेरं जर म्हणलं तर अतिशय मोकळं मैदान आहे आणि वरती साधारण 1 किलोमीटरचं पूर्ण पटांगण आहे, गाड्या कुठपर्यंत बी पळत जाऊ द्या, व्यवस्थित मैदान आहे आणि फाट्या अतिशय सुंदर टाकलेल्या आहे। म्हणजे ह्या पद्धतीने सगळ्याच फाट्या असाव्यात असं मला वाटतं। अंतर किती? अंतर भरपूर आहे, साधारण 14-15 फूट मधला गोरज आहे आणि परत फाट्या आहेत, मग फाट्या ह्या अशा असाव्यात
म्हणजे निकालाला प्रॉब्लेम नाही, लॉबी टचचा प्रॉब्लेम येत नाही. ह्या पद्धतीनं असं नियोजन असावं. एकूण फाटे किती येते काय? 12 फाटे टाकले, 12 फाटे. 12 फाटे म्हणजे अजून ह्या साईडला पण टाकू शकतात ती. टाकू शकते. भरपूर पण- रान आहे आणि पगळ आहे. मला काय म्हणायचं की रान तुम्ही भरपूर असताना मग फाट्या काय ठिकाणी मी बघितले बरं का, अरुंद असतात की थांबणारी माणसं धरणार सोडणार असल्या त्याचं तासात पाय, मग निकालाला प्रॉब्लेम होतात. मग त्यांनी खरोखरच चांगलं, कारण ह्यांची देशमुख पट्ट्याची बरीचशी मैदान होती पण पारदर्शकता आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित असतात. आणि निकालाला खाली म्हणजे आता काय होते, त्यांनी निकालाला आता खाली कॅमेरा पण लावलाय बहुतेक. कॅमेरा लावलाय खाली वर दोन्ही पण कॅमेरा आहेत ना. हो, दोन्ही कॅमेरा आहेत हे. आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी दरवेळेस प्रमाणे आम्ही गॅलरीची सोय केलेली आहे. हा. खाली पट्टी आहे, म्हणजे पट्टी असल्यामुळे उरागते जरा. आणि फॉलचं कसं होतं, खाली बघून निकाल दिला. नाही शिस्त आता मी 2-4 मैदान बघितले बरं का, की सध्या सगळीकडेच पारदर्शक चाललेले आहेत. निकालाला सोडणाऱ्याचे समजा सुट्टी मेकर आहे, त्याचं पाऊल वगैरे व्यवस्थित त्या पद्धतीनेच मैदान पण व्यवस्थित करा. कारण पहिलं कसं होत होतं, 20 फेर जरी असलं तरी अंधार पडायचा. आता जवळजवळ मला वाटतं 74 गट पडलं त्या दिवशी सोराड्याला. तर तिथं म्हणजे दिवसा सकाळ फायनल झाला ना, तर अंधार 6-6:30 अंधार पडतोय. तर फायनल लवकर होईल काय वाटतंय सांग? गाडेवानांना वेळेत यावं, ज्याच्या त्याच्या लॉट्स काय सगळ्या समोर टाकलं तर ते आयोजक आपल्याला सांगतीलच. गाडेवानांना फक्त वेळेत यावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि मी एक विनंती करतो अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून की ज्यांना शक्य आहे ते शक्यतो आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे ना किंवा कालांतराने जर ओपन झाले तर त्याला चालना किंवा डॉक्युमेंटसाठी मी सगळ्याला विनंती करतो की येताना फिटनेस सर्टिफिकेट स्वतः आणावेत. सगळेच आयोजकाची जबाबदार नाही, बैलगाडी मालकांची तेवढीच जबाबदारी. आदल्या दिवशी ते सर्टिफिकेट तुम्ही आदल्या दिवशी घेतलं ना, 48 तास चालतं, ते आपली बी जबाबदारी आहे. तर त्यांना तेवढं सहकार्य करावं असं मी ते सगळ्या गाड्यांना विनंती करतो. बरं, आता प्रवेश फी किती आहे बाप्पा? प्रवेश फी 1500 रुपये आहे. 1500 रुपये. हम्म. पब्लिकला काय किंवा गाडीवानाला काय सांगतात? ठीक आहे, गॅलरी बसण्यासाठी कुणाला पब्लिकला अडचण नाही, गॅलरी आहे. आणि गाड्यावर काय मोकळं माळच आहे, कोणी कुठेही उभा राहावा, टेम्पोवर बसा, कुठेही बसा, सगळं दिसणार आहे. मग जे सांगितल्या पद्धतीने सगळे टॉवर आहेत. म्हणजे जो रेंजचा प्रॉब्लेम येत होता, लाईव्ह वाल्याचे जे फोन यायचं घरी बसून समजा जे काय मैदान बघतात ते काय अडचण येणार नाहीत, अगदी व्यवस्थित आणि गट म्हणजे ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद 25 तारखेपासून चालू केलेली आहे. किती 25 पासून किती पर्यंत दिवस? 25 पासून 29 पर्यंत आम्ही ऑनलाईन नोंद घेणार आहे. काय सांगतात? मैदानाची हे फाटे का नाही सगळ्यात बैलाला पळायजोगे आहे. तिथं दगड नाही, प्लेन फाटे आहे. नियम कसं आहेत काय? नियम हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना या नियमाप्रमाणे सर्व नियम राहतील. बरं, म्हणजे आता मित्रांनो बाकीचं जे नियम आहेत ते सगळ्याला माहितीच आहे की बाबा फाटीत काय अजून एकदा सांगा तुम्ही कसं होतं माहिती आहे का? फाटीतनं जर गाडी पळाली, जे अखिल भारतीय संघटनेचे आहेत नियम आहेत ते लॉट्स पाडण्याच्या अगोदर चाकोरी कुठून एक नंबर, आता नवीन मैदान आहे, कुठल्या दिशेनं मैदान असेल ते लॉट पाडायच्या अगोदर हे आयोजक तुकोबा असतील, आप्पा असतील, ते सांगतील अगोदरच. आणि जे अखिल भारतीय नियमाचे नियम आहेत त्या पद्धतीने परत आयोजक जे आहेत सुनील मोरे असतील किंवा बाकीचे इतर जे अनाउन्समेंट आहेत ते येऊन कॉमेंटेटर आहेत ते सगळे सांगतील तुम्हाला. असं मित्रांनो हे मैदानाच्या पुढचं अंतर